मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला सुद्धा फटका बसलेला आहे। पावसामुळे कोकणामध्ये येणाऱ्या अनेक गाड्या रद्द झाल्याची माहिती समोर येते। मुंबई मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सुद्धा रद्द झालेली आहे आणि मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा रद्द झाल्याची माहिती। कोकणामध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसाचा परिणाम कोकण रेल्वेवर झाला आहे। मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे कोकण रेल्वेवर परिणाम झाला आहे। कोकण रेल्वेची जी जनशताब्दी एक्सप्रेस आहे ती मुंबईवरून मडगावला धावणारी जनशताब्दी ती रद्द करण्यात आलेली आहे। तशाच पद्धतीने मडगाववरून मुंबईला जाणारी जनशताब्दी दुपारी असते, ती कणकवली स्टेशनला दुपारी येते, ती देखील रद्द करण्यात आली आहे। आपण कणकवली या रेल्वे स्थानकावर पाहत आहोत की सध्याची परिस्थिती आपण की काही ज्या गाड्या आहेत त्या उशिराने धावत आहेत, त्यामुळे काही गाड्यांची वाट इथे प्रवासी बघत आहेत। पण ज्या मुंबईवरून येणारी जी जनशताब्दी रद्द झाल्यामुळे आता मुंबईत येथून चाकरमानीचे गणेश भक्त येतात, त्यांच्यावर आता हा परिणाम होणार आहे, त्यांचा मोठा खोळंबा होणार आहे। कारण गणेश चतुर्थी निमित्त त्यांनी आधी ॲडव्हान्स बुकिंग केलेलं असतं आणि ते बुकिंग केल्यानंतरच ह्या गाड्या केल्यानंतर ह्या गाड्या वेळेवर सुटणे अपेक्षित असते त्यांना, आणि त्यामुळे ही गाडी पावसामुळे रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे त्या या मुंबईकर चाकरमान्यांचा मोठा खोळंबा आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण गेली आता 27 ऑगस्टला चतुर्थी आहे आणि त्या चतुर्थी निमित्त सर्वजण आधी 4 ते 5 दिवस येतात, घराची साफसफाई असेल, रंगरंगोटी करतात आणि त्यानंतर गणरायाच्या आगमनाचे आतुरतेने वाट बघत असतात। पण हे आता चाकरमान्यांना आता उशिरा गाडी रद्द झाल्यामुळे त्यांचा मोठा खोळंबा म्हणावा लागेल। आणि तशाच पद्धतीने सध्या असा जर पुढे पाऊस राहिला, मुंबई जरी पाऊस राहिला तर रेल्वेचे वेळापत्र देखील कोलमडू शकते। पण सध्या तरी आपण बघितलं तर मुंबईवर येणारी जनशताब्दी एक्सप्रेस आणि मडगाववरून जाणारी मुंबईला येणारी जनशताब्दी हे रद्द करण्यात आली। तसेच वंदे भारत देखील जी मुंबईवरून मडगावला येते ती आजची रद्द करण्यात आलेली आहे। आपण जी परिस्थिती पाहतो की या 2 गाड्या 2 जनशताब्दी एक्सप्रेस आणि एक ही वंदे भारत 3 गाड्या ह्या एक रद्द करण्यात आल्या, त्यामुळे कुठेतरी प्रवाशांचा खोळंबा आपल्याला होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।